शवविच्छेदन आपण बघतोय कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता संपलेला आहे आणि आता कोर्टाने काही महत्त्वाचे सवाल केलेत। गोळी जवळून मारली गेली असं कोर्टाने म्हटलेलं आहे। हायकोर्टाचं हे निरीक्षण आहे। शवविच्छेदन अहवाल पाहिल्यानंतर कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण संपलेला आहे आणि यावेळेला कोर्टाने काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत। काही सवाल देखील सरकारला उपस्थित केलेले आहेत। गोळी जवळून मारली गेली असं देखील कोर्टाने म्हटलंय। तर एन्काउंटर प्रकरणावर कोर्टाने काय सवाल केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतो। डोक्यात गोळी का मारली असा संतप्त सवाल कोर्टाने केलेला आहे। पोलीस डोक्यामध्ये गोळी मारतात की पायावर असा देखील कोर्टाचा सवाल आहे। सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही असं देखील कोर्टाने म्हटलंय। याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं देखील कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। 3 वेगळ्या गोळ्या मारल्या, 1 लागली आणि 2 गोळ्या कुठे गेल्या असा देखील कोर्टाने सवाल पोलिसांना केलाय। पिस्तूल की रिव्हॉल्वर मधून ही गोळी मारली हा देखील कोर्टाचा सवाल आहे। आरोपीला काबू करायला हवं होतं, गोळी का मारली? 4 पोलीस एका व्यक्तीला काबू करू शकत नव्हते का असा देखील संतप्त सवाल कोर्टाचा आहे। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तरी पावलं उचलावी लागतील असं देखील कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। पिस्तूल अनलॉक करून गोळी मारली होती का हा देखील कोर्टाचा सवाल आहे। पोलिसांची पिस्तूल अनलॉक का होती हा देखील संतप्त कोर्टाचा सवाल आहे। तर जप्त केलेलं हत्यार कुठे आहे असा देखील सवाल कोर्टाने केलेला आहे। हत्यार फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आलंय आणि सरकारी वकील यांनी हे उत्तर दिलंय हत्यारांसंदर्भातलं। गोळी जवळून मारली गेली, शवविच्छेदन अहवाल बघून कोर्टाने त्यानंतर हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। तर गोळी जवळून मारली गेली असं कोर्टाने म्हटलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे। शवविच्छेदन अहवाल पाहिल्यानंतर कोर्टाने हे निरीक्षण केलंय।